आता याच्यानंतर शक्ती म्हणजे काय पाहायचं पहा. काही उदाहरणं दिलेले आहेत की आपण ज्या गतीनं म्हणजे मुलं तुम्ही ज्या गतीनं जिना चढू शकाल तेवढ्या गतीनं तुमचे वडील जिना चढू शकणार नाहीत. किंवा गच्चीवरची पाण्याची टाकी भरण्यासाठी आपण बादलीने भरलं तर भरायला आपल्याला शक्यच होणार नाही. मोटारच्या सहाय्यानं ते पटपट शक्य होईल. तिसरं उदाहरण दिलेलं आहे की 3 मित्रमैत्रिणी आहेत, राजश्री, यश, रंजित यांना एका छोट्या टेकडीवर जायचंय. राजश्री मोटारीनं, यश सायकलने आणि रंजित पायी गेलं. जाण्यासाठी सगळ्यांनी एकच मार्ग निवडला. तर सगळ्यात आधी कोण पोहोचेल आणि शेवटी कोण पोहोचेल हे तुम्हालाही सांगता येईल. या उदाहरणांचा विचार केला तर घडून आलेलं कार्य सारखंच आहे, पण ते कार्य करण्यासाठी प्रत्येकाला द्यावा लागणारा वेळ हा वेगवेगळा आहे. कार्य जलद गतीनं किंवा हळू गतीनं, मंद गतीनं होण्याचं प्रमाण शक्तीमध्ये व्यक्त केलं जातं आणि म्हणून शक्ती म्हणजे कार्य करण्याचा दर. रिकाम्या जागेला विचारतात कार्य करण्याच्या दरास टिंबटिंब असे म्हणतात. तर काय म्हणतात? शक्ती असं म्हणतात. कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात. किंवा शक्ती म्हणजे काय? कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात. समजा W हे कार्यासाठी W वापरतो. T कालावधीत होत असेल तर शक्ती बरोबर कार्य छेद काल. शक्तीला आपण पॉवर म्हणतो. P बरोबर W छेद T. शक्तीचं सूत्र काय? शक्ती बरोबर कार्य छेद काल. आता कार्याचं SI पद्धतीतलं एकक जूल आहे आणि म्हणून शक्तीचं एकक जूल पर सेकंद आहे. वेळाचं एकक काळ आहे ना, काळाचं एकक सेकंद घेतो आपण SI मध्ये. म्हणून शक्तीचं एकक जूल पर सेकंद आहे आणि या जूल पर सेकंदलाच वॅट असं म्हणतात. म्हणून शक्तीचं SI पद्धतीतलं एकक वॅट आहे. मग 1 वॅट म्हणजे काय? तर 1 जूल पर सेकंद. औद्योगिक क्षेत्रात शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं युनिट एकक आहे हे. अश्वशक्ती हे एकक हॉर्स पॉवर म्हणतात. अश्व म्हणजे घोडा, त्याची शक्ती जास्त असते. म्हणून हे औद्योगिक क्षेत्रातलं शक्तीचं एकक काय आहे? अश्वशक्ती हे वापरलं जातं. मग 1 अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? तर 746 वॅट. हे पण रिकाम्या जागेला विचारतात. 1 अश्वशक्ती बरोबर किती वॅट? 746 वॅट. व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचं एकक किलोवॅट प्रति तास आहे. 1 किलोवॅट शक्ती म्हणजे 1000 जूल प्रति सेकंद. 1 किलोवॅट म्हणजे किती? 1000 जूल प्रति सेकंद. याप्रमाणे केलेलं कार्य काढायचं असेल तर 1 किलोवॅट पर आवर एका तासातलं काढायचं असेल तर 1 किलोवॅट गुणिले 1 आवर. 1 किलोवॅट मध्ये 1000 वॅट आले आणि एका आवर मध्ये सेकंद किती आले? 3600. म्हणजे किती झाले ते? 36 लाख जूल झाले. मग 1 किलोवॅट आवर बरोबर 3.6 गुणिले 10⁶ जूल. आता घरगुती वापरासाठी वापरलं जाणारं वीज ही आपली किलोवॅट मध्ये मोजली जाते. किलोवॅट पर आवर या एककात मोजली जाते. मग 1 किलोवॅट पर आवर बरोबर 1 युनिट. म्हणजे आपण म्हणतो 1 युनिट लागलं, 2 युनिट लागले तर 1 किलोवॅट आवर म्हणजेच 1 युनिट. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं हा कार्य आणि ऊर्जा हे प्रकरण संपलेलं आहे. याच्यावरचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. स्वाध्यायातला एक प्रश्न पुढे दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 जो आहे स्वाध्यायामध्ये दिलेला की खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा, तो तुम्ही सोडवायचा आहे. त्याचप्रमाणे 3रा प्रश्न योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करायचं, हा पण प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. आणि स्वाध्यायासाठी दिलेले जे प्रश्न आहेत, एक कृतीवर प्रश्न दिलाय 4था की कृती दिलेली आहे ती वाचायची आणि त्याच्यावर आधारित 5 प्रश्न दिलेले आहेत ते पण तुम्ही सोडवायचे. याच्यावरची उदाहरणं आपण नंतरच्या तासाला सोडवून घेऊ. पुढच्या स्लाइड मध्ये आहे तो एक प्रश्न सोडवायचा आहे आणि प्लस आता मी जे सांगितले ते सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. हा एक प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. उंचीवरून जमिनीवर मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूची अंतिम ऊर्जा ही त्या वस्तूच्या प्रारंभिक स्थितीत ऊर्जेचेच रूपांतर आहे हे सिद्ध करायचं. आपण 3 वेगवेगळ्या ठिकाणची ऊर्जा पाहिली, त्याच्याशीच रिलेटेड हा क्वेश्चन आहे.
आता तुमच्या पुस्तकामध्ये परिचय शास्त्रज्ञांचा, त्यामध्ये जेम्स वॅट, आता आपण शक्तीचं एककाला वॅट असं नाव दिलेलं आहे, ते जेम्स वॅट या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ. मग हे शास्त्रज्ञ कुठला आहे तर स्कॉटलँडचा वैज्ञानिक आहे हा जेम्स वॅट. याचा कालावधी 1736 ते 1819 आणि यांनी वाफेच्या इंजिनचा शोध लावला. जेम्स वॅटने कशाचा शोध लावलेला आहे? वाफेच्या इंजिनचा. आणि या शोधामुळे औद्योगिक क्रांती झालेली. जेम्स वॅट यांच्या स्मरणार्थ शक्तीच्या एककाला वॅट हे नाव देण्यात आलेले आहे. आणि अश्वशक्ती हे जे म्हणजे शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती औद्योगिक क्षेत्रात युनिट वापरलं जातं, तर या शब्दाचा वापर प्रथम जेम्स वॅट यांनी केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सोडवलेली जी उदाहरणं आहेत 2 ती तुम्ही अभ्यासायची आहेत आणि एक उपक्रम करायचा आहे. कोणता उपक्रम? तर तुमच्या सभोवताली अशी काही उदाहरणं आढळतील की जिथं ऊर्जा रूपांतरित होते. मग अशी विविध ऊर्जा रूपांतरणाची उदाहरणं तुम्ही अभ्यासायची आणि ती वहीमध्ये लिहून काढायची आहेत. मग नंतर जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा ते आपण वर्गात त्याविषयी चर्चा करू. हा उपक्रम वहीमध्येच शेवटच्या पानाला लिहिला तरी चालेल. सभोवताली आढळणारी वेगवेगळे ऊर्जा रूपांतरणाची उदाहरणं, की अमुक अमुक ऊर्जेचं रूपांतर याच्यात झालं. समजा तुम्ही फटाका उडवला तर रासायनिक ऊर्जा होती, त्याचं रूपांतर आवाज झाला फटाक्याचा, म्हणजे ध्वनी ऊर्जेत झालं. त्याच्यानंतर थोडा लाईट दिसला, लाईट प्रकाश ऊर्जेत झालं. म्हणजे प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा यामध्येही रासायनिक ऊर्जा रूपांतरित झालेली. तर अशी काही उदाहरणं तुम्ही लिहून काढायची आणि मग जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा चर्चा हे आपण करणार आहोत. थँक्यू.